कृष्णारे मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जवळपास 3:30 वाजलेले आणि आता व्हिडिओ चालू करण्याचं कारण असं की जवळपास गावाकडनं थोडंसं धान्य आलं तर तेवढं म्हणलं उतरून घ्यावं, त्यासाठी चालतो म्हणलं. तेवढंच काहीतरी व्लॉगचं कंटेंट होईल. आता आलोय खाली, काही नियोजन लागतंय बघतो, व्हिडिओ चालू करतो. स्टेटिंग जवळपास नाही म्हणलं तरी एका कट्ट्याला एका माणसाच्या ट्रान्सपोर्ट एवढं भाडं आहेच की. तर आता ही गोष्ट मला कळली की आता ह्याच्या ट्रान्सपोर्टला पण एवढं भाडं द्यावं लागतंय. म्हणजे आता हे एक नेमका विषय कसा आहे, आपल्या घरातलं म्हणून ठीक आहे, नाही तर बाहेरनं घेऊन हे ट्रान्सपोर्ट करायचं म्हणलं तर माणसाच्या जीवाविन की खायचं बी. काय आता चालायचंच ती एक, आता अन्न म्हणजे आपली एक मूलभूत गरज आहे, म्हणून काहीतरी त्यासाठी तडजोड करावंच लागते. पण हे विषय असा आहे की आलाय आपल्या घरून, म्हणून एवढा काही विषय नाही. तर उतरून तर घेतलेलं आहे म्हणलं, मग आता तेवढंच काहीतरी. आता तुमचा भाऊ झोपणार, आता जाऊन म्हणलेलं आज काहीतरी जरा थोडंफार जरा निवांत कार्यक्रम होता, म्हणलं जरा उशिरा उठता येईल. पण ज्या दिवशी असं उशिरा उठता येईल मनातून फिलिंग येते ना, त्या दिवशीच असे काहीतरी कांडात येतात आणि परत झोपच लागत नाही. तर आज आपल्याला झोप लागलीच पाहिजे, कारण की विषय कसा आहे, 2 दिवस झालं कामांमुळं काय रात्रीची झोपच भेटत नाही, आणि काल पण जरा ब्लॉग एडिटिंगमुळं जरा उशिराच झोपण्यात आलं. तर आज आपली परत झोप झालीच पाहिजे भाई, आता झोप लागलीच पाहिजे. म्हणून आता जातो पहिलं वरती, मी देतो पडी. तुम्ही पण आरामच करत व्लॉग बघताय, म्हणून तेवढं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि उद्याचं सकाळचं नियोजन कसं होतंय, उद्याच्या दिवसभरात काय घडामोडी घडतात ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. आणि आता ह्याच्या पुढं टाकतो मी उद्या सकाळपासून ते उद्या रात्रीपर्यंतच्या क्लिपा. तोपर्यंत माझ्यासाठी गुड नाईट, तुमच्यासाठी गुड मॉर्निंग. बाय बाय. 2000 years later. फायनली झोप काय तुमच्या भावाच्या नशिबात नाही, म्हणलं आज जरा झोपाव. तर विषय असा झाला की घरी असलं की घरातली काहीतरी कामं करावं लागतात, म्हणून आज असं रिअलाईज झालं की असल्या कामांपेक्षा ते आपली दररोजची डेकोरेशनची कामं परवडली. त्या कामातनं सुट्टी नसाय पाहिजे, तिकडनं सुट्टी असली की असले काहीतरी चाळे महाग लागतात. आता खालच्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरवरून पार 5व्या मजल्यावर तसलं उचलून आणायचं आहे, जवळपास 100 किलो आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त आपली दिवसभरातली ती 5 डेकोरेशनची कामं परवडली. पण हे काय नाही बाबा, डोक्याची कटकट आहे नुसती. तर आता हे मी उतरवतो. शेकवले आता नुसतं यही नाही, अभी और 100 किलो लाने काय होती. विषय होणार आहे आज तुमच्या. आज अख्खं लेग वर्कआउट, शोल्डर वर्कआउट, बायसेप वर्कआउट, ट्रायसेप वर्कआउट, चेस्ट वर्कआउट सगळं होऊन जाणार आहे आज. आता गरज नाही आज कुठलं वर्कआउट करायची. पाचवा ह्याला टाइम माझा 5वा. आता अजून असे 10 मारायचे. एक चुकी काय झाली माझ्याकडनं, चांगलं मम्मींनी आणलं असतं दोघांनी, पण एक चुकी झाली. मम्मी म्हणली एवढं वजन आहे नको नेऊ बाळा. पण बाळाला तुमच्या काय पण जरा जास्तच बोलायची सवय. बाळ काय म्हणलं, हे म्हणलं तेवढ्या वजनाने तर लेग मारतं म्हणलं बाळ फक्त. मग काय आता बाळाच्याच नशिबात आलंय सगळं. आता बाळच नुसतं खेपा करतोय खाल्लं वरीन वरनं खाली. कैसी लगी आगे स्वाद. माझ्यात जेवढी कॅपॅसिटी तेवढं आणून हे तर टाकणार आहे. जवळपास आता हे 5वी खेप आहे. बाळ आता कमी आणायला लागले. बाळ आता आपल्या ह्याच्यावर बाळ फायनली आपल्या स्टँडर्डवर आले. नाही तर बाळ पहिल्यांदा म्हणलेलं 20-20 किलो काहीच नाही, तेवढ्याने बायसेप जातो. बाळ आता 5-10 किलो आणतोय.
फायनली 10 मिनिटात तुमच्या भावाने एवढं सगळं इथं आणून टाकलेलं आहे गाईच. नेमका विषय काय झाला, खाली आणून होतं बारकी बारकी पोते, पण एक पोरगी बघून हसले हो. म्हणले असं हे काय येड 5 आणि 10 किलोचं उचलून नेतो. लय हसली. मस्ती मला काय म्हणली नाही, पण तिला हसली. मग तिथं तुमच्या भावाचा इगो खवळला जरा. मग काय खाली गेलो, डायरेक्ट 40 किलोचं उचलून आणलं. 40-45 किलोचं जलवा आहे हमारा. मस्त तुमचा भाऊ खालनं वरनं सगळीकडनं गेलाय. पण अशा विषय झालाय, नाटक्याला पण वाया नाही गेला. असल्या उन्हात आणायचं एवढं इथं आणून ठेवलेलं आहे. आता खाली जाणार, पहिल्यांदा परत एकदा फ्रेश होणार, तिथनं पुढे तुमचा भाऊ दिवसभराचं नियोजन लावणार. Few moments later. हिने मदत केली मला फक्त. आपण नेलं ना, आपण नेलं ना वरती. तू चालली बाय. आंघोळ केली का तू? काय खाल्लं? तू जेवण केलं? काय खाल्लं? भातच. दररोज भातच खाती? दूध भात खाल्लं होय आज? आंघोळ केली का? आंघोळ केली केली का? मी पण आंघोळ करून येतो फ्रेश. 2000 years later. तर जवळपास आत्ता 4:15 वाजलेले. आणि कालच्या व्लॉगमध्ये म्हणल्याप्रमाणे कालच आपल्याला जरा शोरूमला जायचं होतं, पण काल काही क्लासच्या भानगडीमुळे जमलं नाही. तर आज पण शोरूमचं नियोजन कॅन्सल करून क्लासच्याच नियोजनाला जाणार होतो. पण म्हणलं आता तिकडून पण जरा फोन यायला लागले, तिकडचं पण काम अर्जंट होतं. तर मग आलं तर जरा मित्रासोबत शोरूमला जायचं होतं. तर आता फायनली तुमच्यासाठी सरप्राईज आहे. गाडी कुठली असणार आहे गेस करा, कमेंटमध्ये सांगा. आणि आता पुढं तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे, पण गाडी दिसायच्या आधी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा गाडी कशी वाटते कशी नाही. तोपर्यंत मी जातो. स्टे ट्यून. Few moments later. फायनली इथं आलेलो आहे. तर आता नेमकं कुठं आलोय ते बघण्यासाठी स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करून ठेवा गाईज. सबस्क्राईब करून ठेवा. तिकडचं काम उरकून झाल्याच्या नंतर म्हणलं थोडंसं जरा काहीतरी घरी बसावं, जेवावं बिवावं. तर शुभम भाऊचा फोन आला, आपल्याला बाहेर जायचंय. बाहेरचं तर काम ह्याचं काय नसतं, आणि ह्याला घरनं तर घरचे तर काय काम सांगत नाही. घरनं फक्त दूध पिशवी आणण्याचे एवढंच काम ह्याच्यापाशी असतं. पण भाऊचं एकच ठरलेलं वाक्य असतं, बाहेरचं आपल्याला काम आहे काय. तुम्हाला काम असा काही विषय नसतो, म्हणजे मेन मुद्दा कामाचा विषय नसतो. तर इकडं भाऊला कशाला यायचं होतं, भाऊला आणायची होती दूध पिशवी, पण त्याच्या कॉलनीच्या बाहेर त्याला जाऊ वाटत नव्हतं. म्हणलं मला लय फिरायची इच्छा झाली, मला जरा गार वातावरणात जायचं, ते कारण ते आत्ता सांगतोय. पण असंच म्हणायचं नुसतं, भाऊ चल माझं जरा लय अर्जंट काम आहे. आणि अर्जंट काम आहे ते असले असतात. आणि विषय असा आहे की असल्या रात्रीचं याला धड गाडी बी येत नाही. असल्या रात्रीचं यासोबत गाडीवर जाणं म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरवर लिंबू तोडाय जाण्यासारखं. पण विषय कसा आहे, आता नाही म्हणता येत नाही. शेवटी काय जरी केलं तरी काळजाचा तुकडा आहे ना, असा विषय असतो. नाही म्हणा येत नाही, म्हणून कुठल्या पण कामाला जावंच लागतं. तर बघू आता फायनली काय नियोजन काय लावतोय ते बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज काहीतरी वाघाला काम आहे, खरंच काहीतरी काम आहे वाघाला. या लवकर या. उद्या जर मी नसलो तुझ्यासोबत आणून दे ना भाऊ. मला काय सांगते काम करतो बरे. उद्या जर मी नाही आलो तुझ्यासोबत तुला हिशोब कसा काढायचा रे शुभम? 38 रुपये किलो गहू आहे, तू 5 किलो घेतले, तू म्हणतोय 310 रुपये. कसं नियोजन व्हायचं राव? बरोबर आहे ना. दुकानदाराला विचारलं, दुकानदार तुला प्रत्येक वेळेस बरोबर सांगणच म्हणून काही नाही. चांगले असते दुकान, आमच्या इथले चांगले. बघा बाबा आता शिका जरा रे, शिका.
2,000 years later. त्याने सगळं नियोजन होऊन आत्ता लगेच ॲमनवरात आलेलं आहे. तुम्ही म्हणता नाही ह्याचा विषयच काय चालू असतो, आत्ता इकडं तर लगेच तिकडं, लगेच तिकडं तर लगेच इकडं, तडकीपट नियोजन असतं आपलं. म्हणून आत्ता लगेच तिकडून पहिलं म्हणलं ॲमनवरात थोडं काम होतं पोरांचं, म्हणून ॲमनवरात आलेलं आहे. आता इथं नेमकं काम काय ते मला पण माहीत नाही, पण काम काहीतरी लय महत्त्वाचं आहे. विषयाचं काम आहे, म्हणजे आजच्या दिवशीच ते काम होऊ शकतं म्हटलं. तर तुम्हाला पण दाखवतो काय काम आहे, त्यासाठी स्टेट ठेवून. नेमकं नियोजन असं होतं की बुधवार असल्यामुळे KFCला असते ऑफर, म्हणून ऑफर आहे, म्हणून ऑफरचा लाभ घ्यायला सगळी पोरं जमा झालेली आहेत. गाईच मीच राहिलो आहे मागं फक्त तुमच्यासाठी ब्लॉगमध्ये दाखवण्यासाठी. माझा इथं येऊन बी काय फायदा नाही, इथं येऊन बी पनीरच खावं लागतं. हे बघ ना, वेनसडे ही एक बकेट 399ची एकच ना, ॲड टू कार्ट. आणि बेवरेज पुढे बेवरेजेस अँड डेझर्ट्स. सिंगल 99ला 79ला पडतोय. मला कर, चल डन कर. टू कार्ट बर्गर्स व्हेज काय 2 किती वेळ रे. येऊन पण पनीरच खावं लागतंय. होय पांडा, इथं येऊन पण पनीरच खावं लागतंय. चीटिंग करताय तू. ऑर्डर नंबर किती आहे? 943. तर पोरांचा नेमका विषय असा आहे, एका ऑर्डरने पोरांचं कधी पोट भरतच ना. 0019. विषय असा आहे, म्हणून प्रश्न कधी पण गरिबीचा आला ना तर पोरं ह्याच नादामुळं गरीब आहेत. त्याच नाही तर बाकीचा नाद कसलाच नाही पोरांना, पण ह्याच नादामुळं आज सगळे पोरं गरीब आहेत. असा विषय नाही ना. हे थँक्यू करायचं. ऑर्डर नंबर 966. थँक्यू 966 म्हणले की तिकडे घ्यायला जायचं. सगळ्या वाहकांनी ऑफरचा पूर्णपणे आणि चांगला लाभ घेतलेला आहे. विषय असा आहे की दर बुधवारी असते ऑफर, मग सगळे वाहक येतो ऑफरचा लाभ घ्यायला येतात. विषय असा आहे, प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला भेटलं की ही सगळी वाहक श्रीमंत का होत नाहीत. थोडा पैसा आला की वाहकांना गर्व येतो, वाहक डायरेक्ट KFCला येतात. म्हणून असा विषय, वाहक कधी श्रीमंत होत नाहीत, वाहकांकडे पैसा जास्त टेकत नाही असा विषय. पण थोडा पैसा आला की वाघ मॅकडोनल्ड्सला न जाता डायरेक्ट KFCला जातो, म्हणून वाघाकडे पैसे राहत नाही. वाघाच्या तरकीचं कारणच हे, वाघ नुसता पैसा आला की नुसता खातो असा विषय. त्या वाघाने थोडं जास्त खाल्लंय बरं, वाघ करतोय वर्कआउट. फायनली जवळपास 11:15 11:30 झालेले आणि आत्ता हेतून दिवसभराचं सगळं नियोजन उरकून घरी चाललेलं आहे. तर आजचा व्लॉग इथपर्यंतच, आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. आणि आधीचे जर आपले व्लॉग बघितले नसतील तर आधीचे व्लॉग नक्की जाऊन चेकआउट करा. आणि व्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून प्रोत्साहन वाढतं. भेटूया तुझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टेट येऊन गुड बाय, गुड नाईट, बाय बाय. सबस्क्राईब मारून टाका, बेल नोटिफिकेशन ऑल. विषय 500 करून टाका. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.